लोकांना इतकी काळजी वाटली की, कारण मला असं त्यात कोणीतरी लिहिलंय ना आपल्याच एका मित्राने की मी 12 वर्षात तुम्हाला कधी आजारी बघितलेलं नाही आहे, त्यामुळे मला जर अशी माझी बॅटरी डाऊन झालेली बघितल्यानंतर ते म्हणाले की असं बरं वाटत नाही. आणि इतक्या लोकांनी मेल केले, इतक्या लोकांनी मेसेजेस केले की बाबा क्या हुआ क्या है. सो मला वाटतंय मनीषानी मला शेवटी एक मेसेज केला की सर लोक पॅनिक झालेले आहेत की कारण 4 दिवस झाले तुमची सेशन होऊन, तुमची तब्येत कशी आहे, कृपया फेसबुकवरती तरी तुमच्याविषयी एक अपडेट पोस्ट करा. आणि मग मी फेसबुकवरती एक पोस्ट अपडेट केली की बाबा मी उत्तम आहे, ठणठणीत आहे. आणि त्याच्यानंतर परत तुम्ही सगळ्यांनी इतकं त्याच्यावरती भरभरून मला प्रेम दिलं की मी भारावून गेलो. आणि मग मला लक्षात आलं की इतकी वर्ष तुमच्याबरोबर मी जे आहे आणि इतकं तुम्ही मला भरभरून दिलेलं आहे, इतकं भरभरून प्रेम देता आहे की मी तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. आय एम रिअली सो ग्रेटफुल की तुम्हाला सगळ्यांना इतकी माझ्याविषयी आत्मीयता वाटली, काळजी वाटली आणि सगळे अगदी जेन्युइनली प्रेमाने तुम्ही माझी चौकशी केलीत. पण फॉर्च्युनेटली आय एम बॅक द वे आय वॉज. व्हेरी नाईस. खरं तर वेळ झालेला आहे. आणखीन तुमचा वेळ किती घ्यायचा ह्याच्याबद्दल मी जरासा मनामध्ये आज डाऊटफुल आहे. पण ठीक आहे, काहीतरी महत्वाचं सांगायला आलेलो आहे, ते सांगितलं तर पाहिजे, नाही तो फायदा क्या आहे. तर बोलणार आहे, काहीतरी महत्वाचं बोलणार आहे. पण मला बोलताना लक्षात आलं, मी त्याच्यावर विचार करताना मला लक्षात आलं की जो विषय मी तुमच्याशी आज बोलणार आहे तो विषय इतका इनडेप्थ आहे की एखाद्या सेशनमध्ये तो पुरणार नाही, तो डिवाइड करायला लागणार. पण करूया, अर्धवट काहीतरी द्यायला नको, ते जरासं पूर्ण करूया. सो कदाचित मी आज त्याचा अर्धा भाग बोलीन आणि मग पुढच्या रविवारी माहित नाही काय कसं प्लॅन आपण करू. कदाचित पुढच्या रविवारी मी बोलेन किंवा त्याच्या पुढच्या रविवारी बोलेन. लेट अस सी हाऊ वी गो अबाउट इट. आजची अरेंजमेंट जी होती माझी आणि मीनलची, ती जर तुम्हाला अपीलिंग झाली असेल, तुम्हाला आवडली असेल की दिस कॉम्बिनेशन, सो कॉमेंट करा, वी विल फॉलो दिस. पण फायनली आम्हालाच ठरवावं लागतं कारण बरेच कंपल्शन्स असतात. ओके, पुढे जाण्याआधी मला 2 सूचना आहेत, त्या केल्याशिवाय विषयाकडे जाता येत नाहीये. पहिली सूचना अशी आहे की आपण पॉवर ऑफ 8चा जे ग्रुप्स केलेले आहेत, एक तर मला सगळ्यांचं कौतुक आहे कारण फेनॉमिनल रिझल्ट्स प्रत्येकाला येत आहेत आणि प्रत्येक जण मला ते कळवते मेल करून. आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही, सो मेनी पीपल आर पुटिंग इट टू टेस्ट. कारण मला नेहमी असं वाटतंय स्पिरिच्युअलिटी मध्ये प्रॅक्टिकॅलिटी पाहिजे, प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी, की जे काय आपण करतो त्यामध्ये जर काय म्हणतात त्याला रिस्पॉन्स नसेल, अनुभूती नसेल, तर मग नुसतं ते असं मेंढरासारखं करत जाण्याला काही मजा नाही. तर आपण एखादी गोष्ट करतोय तर त्याचा प्रतिसाद आपल्याला लाभतोय, ही खरी स्पिरिच्युअलिटी. आणि ही तुम्हा सगळ्यांना ज्या पद्धतीत येते आहे, आय एम व्हेरी ग्लॅड. पण आता इथं काय होतंय, काही नवीन लोक आहेत ग्रुपमध्ये, नवीन आहेत, त्यांना बाकीचे कोण माहीत नाहीत, काही जुने आहेत एकंदरीत. तर कधी कधी हे लोक त्यांच्या प्रॉब्लेमनी इतके पॅनिक होतात की ते त्या सो कॉल्ड सिनियर लोकांचे ऍडवाइस मागायला लागतात. आता काय होतं की ऍडवाइस हा इतका शार्प आहे की तो जरासा जरी चुकला ना तर सगळं ओरिएंटेशन चुकतं. माझा असा काही अनुभव मला आला या गेल्या काही दिवसांमध्ये की काही ग्रुप मेंबर्स त्यांनी मागितलं म्हणून त्यांचा उपदेश करायला लागले, त्यांचा वैयक्तिक. आता त्यांनी ते उपदेश कसा करणार? एखादा जर समजा ग्रुपमध्ये रागीट माणूस असेल
आणि एक सिच्युएशन आली की तो म्हणाला की भाई ये बहुत तकलीफ दे रहा है, मैं क्या करू. रागीट माणूस काय म्हणेल, 2 थोबाडी तुडवाली. इट इज हिज नॅचरल रिस्पॉन्स. आर यू अंडरस्टँडिंग? पण मे बी दॅट इज नॉट द राईट रिस्पॉन्स. आणि तो माणूस इम्प्रेशनेबल असल्यामुळे, विचारणारा माणूस इम्प्रेशनेबल असल्यामुळे तो जाऊन काहीतरी आयडिया करायचा प्रयत्न करतो अँड होल डायनॅमिक्स गोज फॉर अ 6. सो माझी सगळ्या ग्रुपमधल्या मेंबर्सना एक विनंती आहे की जर काही खरंच जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर मला मेल करा, मिनलला मेल करा. अर्थात मी मिनलकडेच तुम्हाला डायरेक्ट करतो, मी स्वतः काही ऍडवाइस करत नाही, तो विषय वेगळा. पण निदान काही मिनलकडे जायला लागू नये अशी सिच्युएशन असेल तर मी काहीतरी 2 शब्द सांगूही शकतो तुम्हाला. कारण ती इतकी ओव्हरटॅक्स्ड आहे की तिला इतक्या लोकांना आणि तिचा सगळा प्रपंच चालवत इतक्या लोकांच्या पर्यंत तिला पोहोचणं इज व्हेरी डिफिकल्ट. सो मी थोडाफार तुम्हाला ओरिएंटेशन देऊ शकतो. अगदीच अवघड असेल तर यू कॅन आस्क सम काइंड ऑफ ऍडवाइस फ्रॉम हर. पण ग्रुपमधल्या लोकांना तुम्ही ऍडवाइस विचारू नका, कारण जर तो चुकीचा असेल तर तुम्हाला त्याचा ऍडव्हर्स परिणाम होऊ शकेल. आय थिंक आय एम व्हेरी क्लिअर अबाउट इट. त्याच्या उपरी तुम्हाला असं वाटलं की नाही वो अंकल बहुत अच्छा देते ऍडवाइस, गो अहेड. मग तुम्ही आणि तो अंकल नाही अंकल, तुमचं काय होईल ते होऊ दे. पण देन डोंट कम टू अस क्राइंग कि अरे अंकल ने ऐसा एडवाइस दिया और मेरा ऐसा हुआ, ऐसा मत करो. ओके, सो दिस इज नंबर 1. नंबर 2, मुंबईमधले आमचे एक तरुण उद्योजक आहेत, त्यांचं नाव आहे केदार पाटील. केदारनी मला एक मेल केला आज आणि मला असं वाटलं की केदारचा मेल महत्वाचा आहे, कारण तो कदाचित अनेकांचा असू शकेल. म्हणून मी केदारला रिप्लाय असा केला की मी आजच्या सेशनमध्ये तुझ्या या मेलचं उत्तर देईन आणि मग माझ्या विषयाकडे येईन. केदार एक असं म्हणतो की गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम जो आहे ज्यामध्ये आपण एक एक लेअर मागे जातो. पहिल्यांदा ऑब्जेक्ट, मग डोळे. अरे पण मी ऑब्जेक्ट मी बघू शकतोय म्हणजे मी आणि ऑब्जेक्ट वेगळा आहे. मग कोण बघतंय या ऑब्जेक्टकडे? हे डोळे बघतायत. हे मला आतून कळतं म्हणजे मी आणि हे बॉडी किंवा हे डोळे वेगळे आहे. मग त्यामध्ये उत्पन्न होणारे जे माइंडचे रिॲक्शन्स आहेत ते पण मला दिसतात. म्हणजे मी माइंड पण नाहीये, म्हणजे मी ऑब्जेक्ट पण नाही आहे, मी बॉडी पण नाही आहे, मी माइंड पण नाही आहे. मग मी कोण आहे? मी आहे तो ऑब्झर्वर. इथपर्यंत मी आलो. आता केदार काय म्हणतोय की मी ज्यावेळेस ह्या ऑब्झर्वर लेवलला जातो त्यावेळेस मला तो ऑब्झर्वर पण दिसतो. म्हणजे मी आणि ऑब्झर्वर वेगळा आहे काय? म्हणजे ऑब्झर्वर आणि तो जो ऑब्झर्व्ड आहे तो वेगळा आहे काय? आणि तो जो ऑब्झर्वर आहे फायनली तो परमेश्वरी आहे काय? आणि तो त्या इंटेलिजन्सला बघतोय काय? अशा पद्धतीचा त्याचा प्रश्न आहे. तर माझं उत्तर एक आहे की ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्वर लेवलला जाता, विटनेस लेवलला जाता, त्यावेळेस सगळं स्टिल आहे, तिथं काही नाही आहे. मग केदार काय बघतोय? ती अवस्था अनुभवतोय ऑफ स्टिलनेस. ती असीम, ओपन, ट्रान्सपरंट, अमर्याद, अनचेंजिंग ही जी अवस्था आहे ही तो ऑब्झर्वर अनुभवतोय. दॅट इज द नेचर ऑफ द विटनेस. दे आर नॉट टू. दे आर नॉट टू. दॅट इज द नेचर ऑफ द विटनेस. म्हणून रुपर्ट स्पायरासारखा एक अतिशय विद्वान नॉन ड्युअलिस्ट जगामधला रुपर्ट स्पायरा म्हणतो बिकमिंग अवेअर ऑफ बिकमिंग अवेअर.
नाव यू आर अवेअर दॅट यू आर अवेअर, त्याच्या मागे नाही जात आहे. सो वेन यू बिकम अवेअर, देर इज नो थॉट. थॉट आला म्हणजे माइंड आलं. देर इज ओनली प्रेझेन्स. मग ह्या प्रेझेन्सला एक क्वालिटी आहे, ती अनुभवता येते, ती जाणवते. ती माइंड स्वरूपात नाही आहे, थॉट स्वरूपात नाही आहे, ती सब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह नाही. आणि तो त्याचा स्वभाव आहे, स्वधर्म आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो तुम्ही ज्यावेळेस ह्या विटनेस लेवलला जाता, तिथं तुम्हाला जी अवस्था एक्सपिरियन्स करता येते, तो तुमचा विटनेस सेल्फ आहे, विटनेस कॉन्शियसनेस आहे. जस्ट बी देअर. काही करायचं नाही, तिथं राहता येतं काय बघा. कारण तिथं जर तुम्हाला काही काळ राहता आलं, तर हळूहळू तुमच्या मनाचं जे तुमच्यावरती आधिपत्य आहे ते थोडंसं असं डिस्पर्स व्हायला लागेल आणि यू विल स्टार्ट एस्टॅब्लिशिंग इन दॅट इंटेलिजन्स. सो तुमच्या माइंडचा डॉमिनन्स हळूहळू कमी होईल आणि तुम्ही ॲज अ विटनेस आणि तुम्ही ॲज अ माइंड, इंटेलेक्ट, बॉडी, मन, बुद्धी, अहंकार, हे एक गॅप तयार व्हायला लागेल आणि त्यातून तुम्ही मुक्त व्हाल. आणि हा ज्यावेळेस वाढेल गॅप, त्यावेळेस तुम्ही जीवनमुक्त व्हाल. सो मला असं वाटतं की ज्या लोकांना हा प्रश्न पडला असेल त्यांना हा क्लिअर झाला असेल. खरं तर मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की हे सगळे विषय जे आहेत ना, हे शिवोहम सारख्या रिट्रीटचे विषय आहेत. कारण तिथं डायरेक्टली तुमच्या प्रश्नाला मला उत्तर देता येतं. तुम्ही समोर असता, तुम्ही प्रतिप्रश्न करू शकता. एका लाईव्ह सेशनच्या माध्यमातून ते इतकं सोपं नसतं, कारण एखाद्यालाच तो प्रश्न असतो, बाकीच्याला नसतो, आणि देन इट गेट्स डिस्पर्स्ड. क्लिअर आहे केदार? सो ओके, ट्राय टू कॉन्टम्प्लेट ऑन दॅट. फाईन. आज काय बोलणार? आज एका महत्वाच्या इन्साइट वरती बोलणार आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण जे सगळं अनेक गोष्टी समजून घ्यायला लागलेलो आहे, त्यामध्ये ही गोष्ट या पॉइंटला समजणं अतिशय गरजेचं आहे. कारण अजून आपण त्या वादळात सापडलेल्या बोटीसारखे आहोत. अभी नैया किनार तक गई नहीं है, अभी हम बीच भंवर में गोता खा रहे हैं. अजून सगळं पेंडेमिक आहे तसंच आहे, आणखीन चॅलेंजेस वाढलेले आहेत. सो इंटरनल मॅनेजमेंट करण्याची गरज आहे आणि ती आज तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे, शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया कितपत मला जमतंय आणि कितपत तुम्हाला समजतंय. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना जीवनामध्ये अंततः काय हवंय? काय हवंय? मला ऐकू येते तुम्ही काय म्हणताय ते, कारण मी हे हजारो वेळा ऐकलेलं आहे. उत्तर मीच देतो की आपल्याला प्रिन्सिपली 2 गोष्टी हव्या आहेत. पहिला आहे टू फील गुड, त्याला आपण काय म्हणतो? आनंद. म्हणून तुम्ही जर बघितलं तर आपण लहान असल्यापासून आपण इतके फन लविंग असतो. मेजॉरिटी मुलं इतकी फन लविंग असतात की एकतर दिवसभर खेळायला पाहिजे असतं. का खेळायला पाहिजे असतं? मजा येत असते. मग खेळायचं असतं, लोकांच्या बरोबर खेळायचं असतं, मजा मस्ती. ती लहान मुलं त्या आनंदाला इतकी ट्यून्ड असतात की असं म्हणतात शास्त्रज्ञ की एखादं लहान मूल दिवसातून 400 वेळा हसतं, 400 टाइम्स. तेच एखादी प्रौढ व्यक्ती दिवसातून कशी बशी 4 वेळा हसते. त्या लहान मुलाचा तो एक नॅचरल रिस्पॉन्स आहे. तो इतका आनंदी असतं ते. पण ते मोठा जसं आपण व्हायला लागतो तशी ही जी एनर्जी आहे आपली ही कमी व्हायला लागते. तर आपल्याला पहिलं हवं काय आहे? आपल्याला हवा आहे आनंद. वी वॉन्ट टू बी गुड, वी वॉन्ट टू फील गुड.
आणि जसे आपण मोठे मोठे व्हायला लागतो तसं मग बघा ना, आपल्या लक्षात असं यायला लागतं की लहान असताना पण, अगदी लहान होतो ज्यावेळेस आपण, त्यावेळेस दिवसभर असे पडलेलो असायचो बिछाण्यात. देर वॉज नथिंग अराउंड बट वी वर हॅपी. वी वर नॉट रिमेंबर बट वी वर हॅपी. हळूहळू काय झाला, वरती एक तो फिरणारा काय म्हणतात त्याला असतो ना, रोटेटर, तो आला. एक खुळखुळा आला. मग हळूच एक बाहुली आली. मग ती बाहुली आवडायला लागली. ते सगळं बाकीचं आवडायला लागलं. आणि मग जो मी स्वतः आनंदी होतो ओरिजिनली, तो माझा आनंद शिफ्ट व्हायला लागला ऑब्जेक्ट्स मध्ये. आर यू फॉलोइंग? मग मला ती बाहुली, मला ती खेळणी, मला ते दुसरी व्यक्ती, मित्र मैत्रिणी, खायला, मग माझा आनंद शिफ्ट व्हायला लागला आणि तो ऑब्जेक्ट रेफरल बनला, ऑब्जेक्टिव्ह बनला. आणि मग जसे आपण वाढायला लागलो ना, मग त्याचे ते ऑब्जेक्टिव्ह, त्याची क्वालिटी बदलायला लागली. जे आपल्याला 3-4 वर्षाचे असताना खेळणीमध्ये आनंद होता, तसे आपण 13-14 वर्षाचे असताना त्या खेळण्यांमध्ये मग आपल्याला इंटरेस्ट राहत नव्हता. मग आपल्याला लाईव्ह खेळणी आवडायला लागली. मग आणखीन आपल्याला मग पूर्वी जे छोट्या गाड्या आवडायच्या त्या मोठ्या गाड्या आवडायला लागल्या. मग आणखीन बघायचं, जे काय वाचायचं, सगळं एव्हरी कॉन्टेक्स्ट चेंज्ड. बरोबर. आणखीन मोठे झालो, मग करिअर भावायला लागलं, अचीवमेंट्स भावायला लागल्या. तो कुछ करना है, कुछ कर दिखाना है टाइप्स आपण असे वाढत गेलो. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मित्रांनो काय घडलं, तर जे आपल्याला ओरिजिनली हवं होतं ते कुठल्या तरी ऑब्जेक्ट मध्ये आहे असं आपल्याला वाटायला लागलं. आणि मग हजारो माणसं जी आज पैशामागे पळायला लागली, ह्याच्या मागे पळायला लागली, त्याच्यामागे अचीवमेंटमध्ये, काहीतरी मिळवण्यामध्ये, नाव मिळवण्यामध्ये, जगामध्ये रिचेस्ट, 6th रिचेस्ट मॅन, 1st रिचेस्ट मॅन, वेगळे हे सगळी रेस जी शुरू झाली. कुछ तो पाने के लिए. क्यों? क्योंकि लोगों को ऐसे लगने लगा कि ये जो मुझे चाहिए ये किसी चीज में है. एंड देन दे स्टार्टेड रिअलाइजिंग की आयुष्यात हे घडलं तर आनंद आहे. नोकरी मिळाली ना तर आनंद बघ. अरे त्या मुलीवर माझं प्रेम आहे, कारण बाप खरं मध्ये येतोय. त्यानं होय म्हटलं तर ती त्या मुलीशी लग्न झालं ना तर खरा आनंद. ती गाडी पाहिजे बघ. ही 2 व्हीलर मध्ये मजा नाही राहा, 4 व्हीलर पाहिजे. सो मला असं वाटत गेलं नंतर की मला एखादी गोष्ट प्राप्त झाली तरच आनंद आहे. ओके, प्राप्त झाली. ज्याला नोकरी पाहिजे होती त्याला सेल्स एक्झिक्युटिव्हची नोकरी लागली. मग टाय भी घालून, बॅग भी घालून घूम रहे भैया. कितने दिन तक? 6 महिन्यामध्ये ते असं अनस्टेबल व्हायला लागलं की नाही यार, अभी मैनेजर तो बनना चाहिए, अभी इसमें क्या है. थिंग्स स्टार्टेड चेंजिंग. मग आता मी कशाला या लोकांसाठी एवढे कष्ट करू, मी स्वतःचा व्यवसाय करतो. सो जी नोकरी त्याला पूर्वी भावत होती किंवा जी छोकरी त्याला पूर्वी भावत होती ती ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तेच राहिले, पण ह्याची आवड बदलली. मला ही गाडी घ्यायची आहे. पहिल्या दिवशी इमॅजिन करा, तुम्ही गाडी आणलेली आहे, तुम्हाला पाहिजे ती. अरे क्या रुबाब, क्या मजा, क्या पार्टी. आफ्टर 6 months, आफ्टर 1 year, सेम कार, यू हार्डली लुक्ड एट इट. वाय? हे जे ऑब्जेक्टिव्ह आनंद जो आहे ना त्याचं लाईफ कमी आहे, तात्कालिक आहे. आणि मग ज्यावेळेस हा ऑब्जेक्टिव्ह आनंद संपायला लागतो, अरे अब क्या करेंगे, अब कुछ ढूंढना पडेगा, कुछ ढूंढना तो पडेगा. आज फॉर्च्युनेटली लोकांच्या, फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली मला माहित नाही, पण लोकांच्या हातात एक मोबाईल किंवा टॅबलेट काहीतरी असतं. सो ते स्वतःला स्वतःमध्ये जाऊ देतच नाहीत. त्यांनी लगेच उचललं, काहीतरी बघायला सुरुवात केली, गुंतले त्यामध्ये. का? ऑब्जेक्ट रेफरल बाहेर आहे ना काहीतरी. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हे कधी संपत नाही. ज्यांना म्हणजे आज बघा ना, तुम्ही जरासं आजूबाजूला बघा,
मेजॉरिटी ही जी तरुण मंडळी आहेत ना, ऑब्झर्व करा, तुमचं तुम्हाला कळेल, ह्यांना सतत एक्साइटमेंट पाहिजे, काही ना काहीतरी सतत पाहिजे. शॉपिंग तरी पाहिजे, बाहेर आता जाता येत नाही, ऑनलाईन पाहिजे, मग हे नाही तर काहीतरी पबजी पाहिजे, मग हे कमी पडलं कुठेतरी जायला पाहिजे, मग ते झालं कुठेतरी जेवायला जायला पाहिजे, मग कुठेतरी आउटिंगला जायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. कारण त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना एक अशी पिक 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 पीस मिल एक्साइटमेंट मिळत असते. पण जे लोक ह्या अशा ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस मध्ये गुंततात ना, ते त्याला ऍडिक्ट होतात. आणि मग गंमत बघा ना की ही जी कॅटेगरी सांगितली त्याच्यावरची पण कॅटेगरी आज मोठ्या प्रमाणात आहे आपल्या आजूबाजूला. कोणती? जे ड्रग्स घेतात. हे ड्रग्स घेणारे लोक ड्रग्स का घेतात? कारण त्यांना ही रियालिटी जी आहे ना, हार्ड कोर रियालिटी, इसे कहीं भागना है. आणि मग दे गो देयर, दे गो इनटू अ डिफरंट डायमेन्शन ऑल टुगेदर. मस्त मजा आहे, मस्ती आहे. कसल्या कसल्या त्या गोव्या बिव्याला पार्टीज असतात ना, काय मला आता त्याचं माहित नाही, कसल्या पार्टी, रेव पार्टीज, काय काय असतं, दंगा म्हणजे रात्रभर हे दंगा मस्ती. पुढं काय होतं की तो ड्रग उतरतो, उतरल्यानंतर एक पोकळी निर्माण होते आणि अनेकांना ती पोकळी हँडल नाही करता येत, म्हणून त्यांना विड्रॉल्स यायला लागतात आणि इव्हेंच्युअली कुठं एंड अप होतात हे लोक? एखाद्या असायलम मध्ये. मी काय सांगतोय हे लक्षात घ्या. जे लोक या ऑब्जेक्टिव्ह गोष्टींमध्ये फक्त आनंद आहे असं मानून जगतात, त्या लोकांचा हा आनंद कोशंट कधी भरतच नाही, आयुष्यभर रिकामे असतात. नंबर 1. आणि नंबर 2, सारखं काय असं मिळत नाही ना जीवनामध्ये. सारखं काय असतं उड्या मारण्यासारखं? काहीच नसतं. पण हा मधला पोर्शन जो असतो ना, तो पोकळीचा असतो. आणि त्या पोकळीमध्ये दे डोंट नो व्हॉट टू डू, म्हणून इनव्हेरिएबली, अगदी तरुणांच्या बद्दल मी नुसतं बोलत नाही, तरुणांपर्यंत कुठल्याही एज पर्यंत माणसाच्या जर रिकामा असला तो, तर त्याच्या तोंडी एकच मंत्र असतो, कंटाळा आला. कंटाळा आला. ह्याला कंटाळ, परपेच्युअली कंटाळा आलेला असतो. कारण ही इज नॉट एबल टू डायजेस्ट दॅट व्हॅक्यूम. हा एक धोका. दुसरा धोका काय की ज्यावेळेस ही एक्साइटमेंट संपते, त्यावेळेस आपल्या आतमधल्या साचलेल्या ज्या निगेटिव्हिटीज असतात ना, त्या अशा वर यायला लागतात विचारांच्या स्वरूपामध्ये. आणि मग ह्या लोकांना इतका त्या विचारांचा त्रास व्हायला लागतो की दॅट दोज थॉट्स, दोज इमोशन्स टेक ओव्हर. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये डिप्रेशनचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे. पूर्वी जसं सर्दी खोकल्याच्या डॉक्टरकडे जाणं हे नित्य होतं, एनी हाऊस, फॅमिली डॉक्टर, ज्यादा से ज्यादा क्या, सर्दी खोखला बुखार, पेट खराब हो गया, इससे ज्यादा कुछ नहीं. अभी एव्हरी, म्हणजे घरटी, अमेरिकेत तर असं म्हणतात की घरटी प्रोझॅक सारखं औषध सगळ्यात जास्त विकलं जातं अमेरिकेत. इट्स अ ट्रँक्युलायझर, इट्स अ अँटी डिप्रेशन. सो आता तुम्ही जर बघितलं तर सायकॅट्रिस्ट इतका बिझी दुसरा कोण नाहीये, त्याला वेळच नाही. का? हँडल नाही होत, कारण ही निगेटिव्हिटी हवी होते आपल्यावर. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह अवस्था हा आपला स्थायी भाव असत नाही. कारण पॉझिटिव्ह व्हायला कितीतरी प्रयत्न करायला लागतात, कितीतरी संकल्प करायला लागतात, कितीतरी असे पेपटॉक्स घ्यायला लागतात, काहीतरी करायला लागतं, मग कुठेतरी ओके अब कल से पॉझिटिव्ह हो. निगेटिव्ह व्हायला काय करायला लागतं? कुछ नाही.
कॉन्स्टिट्यूशनली आपण निगेटिव्ह असतो. क्लिअर आहे? आणि इथं जगामध्ये एक महत्वाची घटना घडली आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजी नावाची एक संकल्पना उदयास आली. वर्ष होतं 1998. 1998 ला एका शास्त्रज्ञानी, एका मानसशास्त्रज्ञानी, ज्याचं नाव होतं मायकल सेलिगमॅन, ह्या माणसाने पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा पुरस्कार केला आणि तो म्हणाला की माणसाची बेसिक गरज ही आनंदी राहणं आहे. त्याने एक वाक्य हे केलं, मला आय वुड लाईक टू टेल यू दॅट. इंटरेस्टिंग आहे. काय म्हणतो ही पॉझिटिव्ह, व्हॉट इज पॉझिटिव्ह सायकोलॉजी? तर पॉझिटिव्ह सायकोलॉजी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ द गुड लाईफ or the positive aspects of the human experience that make life worth living. The discipline of positive psychology focuses on both individual and social well-being. So ही 1998 ला ही पॉझिटिव्ह सायकोलॉजी निर्माण झाली आणि ह्यातून ह्या सगळ्या शास्त्रज्ञांना एक महत्वाची गोष्ट कळली. आय एम गोइंग टू टेल यू दॅट समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या लोकांच्या हे लक्षात आलं, बरेच लोक आले त्यामध्ये. एकदा पॉझिटिव्ह सायकोलॉजी सुरू झाल्यानंतर बरेच लोकांनी त्यामध्ये त्यांची कॉन्ट्रीब्युशन्स दिले आणि त्यांनी हे मांडलं की तुम्हाला जीवनामध्ये जे प्राप्त करायचं आहे ते आनंदाच्या फॉर्ममध्ये असू दे, आनंदाच्या फॉर्ममध्ये नाही, ते एखाद्या अचीवमेंटच्या फॉर्ममध्ये असू दे, सक्सेसच्या फॉर्ममध्ये असू दे, जे काही तुम्हाला जीवनामध्ये मिळवायचं आहे त्याच्यासाठी एकच गोष्ट कारणीभूत आहे. एकच गोष्ट ते तिथपर्यंत तुम्हाला नेऊ शकते. अँड व्हॉट इज दॅट? दॅट इज हॅपीनेस. कसलं भारी आहे बघा. ते काय म्हणतंय की इफ यू स्टार्ट बीइंग पॉझिटिव्ह और हॅपी इन लाईफ, तुमचा परफॉर्मन्स लेवल ऑफ डुईंग एनिथिंग increases to 37%. तुमची प्रोडक्टिव्हिटी 30% वाढते. तुमचं थिंकिंग म्हणजे तुमचं ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग, इंट्युएशनल थिंकिंग 17% वाढतं. इथं काहीतरी लिहून ठेवलं होतं. तुमची हेल्थ चांगली होते. तुमच्या परफॉर्मन्समध्ये इतका फरक पडतो. ते म्हणतात की तुमची पॉप्युलॅरिटी वाढते. तुम्ही यू बिकम व्हेरी पॉप्युलर अमंग्स द ग्रुप. आणि ते म्हणतात की ज्याला हे लोक लक असं म्हणतात ना, की ह्या लोकांच्या जीवनामध्ये लक दिसायला लागतं. कोणाच्या? जे आनंदी आहेत त्यांच्या. आता आली का पंचायत? आता तर आपण म्हणतोय की आम्ही कॉन्स्टिट्यूशनली निगेटिव्ह आहे, आम्ही आनंदी बनणे का कसे? तर हे म्हणतात की आनंद ही गोष्ट डेव्हलप करू शकतो आपण. तर मित्रांनो, मी आज 3 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, ज्या गोष्टी तुम्ही जर करायला लागला. का करायच्या? कारण लक्षात घ्या, प्लीज लिसन टू मी व्हेरी केअरफुली. आपण कॉन्स्टिट्यूशनली निगेटिव्हली प्रोग्राम्ड आहोत, म्हणून तर निगेटिव्ह विचार सतत येत असतात. बरोबर आहे ना? मग हे बदलायला पाहिजे ना. ही न्यूरल सर्किटरी जी आपली निगेटिव्ह बनलेली आहे तिला पॉझिटिव्हिटीकडे आणलं पाहिजे ना. कसं आणणार? मग त्याच्यासाठी ह्या लोकांनी काही गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यातल्या आज मी तुम्हाला 3 सांगणार आहे. अतिशय सोप्या आहेत, पण ह्या जर तुम्ही सुरू केल्यात तर काय होईल, हळूहळू तुमचा जो ब्रेन निगेटिव्ह इम्प्रेशन्सला
प्रोग्राम झालेला आहे ते इम्प्रेशन्स बदलायला लागतील. कारण शास्त्रज्ञाला आता कळलेलं आहे की न्यूरोप्लास्टिसिटी नावाची गोष्ट आहे. सो ब्रेन कॅन चेंज. पूर्वी लोकांना असं वाटत होतं की 6 वर्षापर्यंत ब्रेन जो काय चेंज झाला तो झाला, उसके बाद वैसा ही रहेगा वो. नहीं, अभी ब्रेन अभी भी बदल सकता है. 80 साल के बुजुर्ग में भी बदल सकता है. इट इज नोन एज न्यूरोप्लास्टिसिटी. सो या 3 गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर यू विल स्टार्ट नाउ योर जर्नी टू बिकम हैप्पी. If you become happy, you will automatically become successful. Okay? So पहिली एक सोपी गोष्ट आहे जी आपण सगळेजण करूया. आता माझ्याबरोबर तुम्ही करायचं आहे. अतिशय सोपी गोष्ट आहे जी तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. कशी करायची ते मी नंतर तुम्हाला सांगतो. करूया. हा, बी व्हेरी 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 अटेंटिव्ह. काय करायचं आहे, वाटल्यास डोळे झाका, सोपं होतं म्हणून. ओके, सगळे सेटल्ड आहे. अतिशय हळुवारपणे लक्षपूर्वक एक श्वास आत घ्या. सोडा आणि एकदा करा. One more time. Slowly. Open your eyes. काय केलं आपण? 3 वेळा श्वास घेतला आणि सोडला. वाटल्यास डोळे झाका आणि ऑब्झर्व करा की हे करण्याच्या आधी तुम्ही जसे होता, इज देअर सम शिफ्ट आफ्टर द 3 ब्रेथ्स? आर यू फीलिंग स्लाइटली कामर, रिलॅक्स्ड, हलकं झाल्यासारखं, बरं वाटणं, यापैकी काही झालं? नॉर्मली होतं, 1 ब्रेथ मध्ये पण होतं. मी मुद्दा म्हणून 3 ब्रेथ करायला लावले. जर झालं असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्ही ही छोटीशी क्रिया करता त्यावेळेस तुमचं बॉडी आणि माइंड एका होमिओस्टॅटिस मध्ये येतं, एका अतिशय इक्विलिब्रियम, बॅलन्स मध्ये येतं. कारण ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये सल निर्माण करणारा भूतकाळ नाही आहे आणि तुमच्यामध्ये चिंता निर्माण करणारा भविष्यकाळ नाही आहे. म्हणजे भूतकाळातलं मन पण नाही आहे आणि भविष्यकाळातलं मन पण नाही आहे. आहे काय? वर्तमान. आणि ह्या प्रोसेसमध्ये बरं वाटायचं कारण असं की आपली वेगस नर्व स्टिम्युलेट होते. जर ही अवस्था आपण डेव्हलप करायला लागलो, म्हणजे हे 3 ब्रेथ्स तुम्ही दिवसातून किती वेळ लागले 3 ब्रेथ्स घ्यायला? 3 सेकंड, 4 सेकंड, 5 सेकंड, व्हॉट एव्हर. हे समजा 3 सेकंड फार होतात बाबा, मला 3 ब्रेथ्स फार होतात, मला एवढा वेळ नाही. एक ब्रेथ. Your brain gets a signal की everything is in balance आणि एक न्यूरल सर्किटरी बदलायला सुरुवात होते. एक नवीन प्रोग्रॅमिंग तयार होतं. या संकल्पनेला ईजिंग असं म्हणतात. ईजिंग. द मोस्ट इझिएस्ट थिंग टू फील गुड. क्लिअर आहे? करायला पाहिजे. कारण फार निगेटिव्हिटीनं आपल्याला असं धरून ठेवलंय. नाव वी हॅव टू रिप्रोग्राम द होल स्ट्रक्चर. ही गोष्ट. दुसरी गोष्ट ह्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे.
पण ह्याच्यापेक्षा पॉवरफुल आहे. काय करायचं माहितीये? तासातून एकदा, वाटल्यास तुमच्या मोबाईलवरती एक टायमर लावा. तासातून एकदा काय करायचं, असं रॅन्डमली तुम्ही कुठेही फिरताय, कुठेही असाल, कुठेही रस्त्यावर असाल किंवा कुठेही असाल आणि तुम्हाला थांबायचा वेळ मिळाला, तर 2 व्यक्ती कोणतरी निवडायच्या. एका वेळेला एकच निवडायची की कोणतरी, तुम्हाला माहित पण नाहीये की तुम्हाला तुमचं नजर एखाद्या व्यक्तीवरती गेली. ओके, त्या व्यक्तीकडे तुम्ही नजर, तो कदाचित पाठमोरी असेल, तुम्ही बघितली पण नसेल तिला, व्हॉट एव्हर, बघितली. ओके, डोळे झाकायचे आणि अंतःकरणापासून त्या व्यक्तीला तुझं चांगलं हो, आय वॉन्ट टू फील गुड फॉर यू, हे करणे. दुसरी व्यक्ती शोधायची. दुसरी व्यक्ती, समजा अशा सिच्युएशन मध्ये नाहीये, तुम्ही घरात बसलेला आहे, तुम्हाला ज्या वाटतात अशा 2 व्यक्ती शोधायच्या. पण नुसत्या व्यक्तीच नाही, इट कुड बी एनिथिंग. तुमची गाडी असू शकेल, कोणतरी त्रयस्थ व्यक्ती असू शकेल, एखादं आवडणारं झाड असू शकेल, एखादी फूल असू शकेल, एखादे तुमचे सद्गुरू असू शकतील, कोणीही असू शकेल. मनामध्ये त्या व्यक्तीला आणायचं आणि फील की तुम्ही त्यांना गुड एनर्जी देताय. काय नाही, मनात नुसतं म्हणायचं की आय वॉन्ट टू गिव्ह गुड एनर्जी टू यू. एक 3 सेकंदमध्ये हे करून बघूया. लेट्स ट्राय इट आउट. बघूया तर तुम्हाला काय वाटतंय, बघूया. म्हणजे तुम्ही राईट ट्रॅक वरती आहे की नाही हे तुम्हालाही कळेल आणि मलाही कळेल. क्लोज युअर आईज. पहिल्यांदा मनामध्ये पहिली व्यक्ती आणा. आणि त्याला, मला अतिशय चांगले फिलिंग्स द्यायचे आहेत, गुड एनर्जी द्यायची आहे त्याला, गुड एनर्जी. त्या व्यक्तीपर्यंत ती गुड एनर्जी कुठल्याही, तुम्हाला ज्या फॉर्ममध्ये, लाईटच्या फॉर्ममध्ये, कलरच्या फॉर्ममध्ये, कुठल्याही फॉर्ममध्ये पोहोचण्याची जर वाटत असेल तर तसं करा. ओके, नाव सिलेक्ट द सेकंड ऑब्जेक्ट. व्यक्ती असेल, काही असेल. मला तुला ही गुड एनर्जी पाठवायची. मी गुड एनर्जी पाठवत आहे, पाठवायची आहे, फ्युचर टेन्स झाला. मी गुड एनर्जी पाठवत आहे. ती पोचले त्या व्यक्तीला. जस्ट फील. ओके, ओपन युअर आईज. मला खरं सांगा, कसं वाटलं? डिड यू फील गुड? म्हणजे ज्या लोकांनी ही क्रिया अगदी मनापासून केली असेल ना, त्यांना लक्षात येईल की त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल येईल. अर्थात तुमच्या आलं नसेल तर तुम्ही केली नाही असा त्याचा अर्थ होत नाही. पण मी त्याचं एक प्रमाण सांगायला लागलोय तुम्हाला. जर खरंच तुम्ही ते एक्सप्रेस केला असेल ना फ्रॉम युअर हार्ट, तर there will be a smile on your face. ही गोष्ट जर तुम्ही दिवसातून 8 वेळा करू शकलात, this process will take 10 seconds. म्हणजे किती सेकंद तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहे तुमच्यावरती? 80 सेकंद. इज इट नॉट वर्थ इट? व्हेरी इम्पॉर्टंट. दिस प्रोसेस इज नोन ॲज अलाइनिंग. मग हे एरवी का होत नाही? कारण आपण ते करत नाही. आपण जोपर्यंत एखादी गोष्ट ठरवत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला बळ प्राप्त होत नाही. एक साधं उदाहरण सांगू. तुम्ही उद्या पैज लावा. एक तुमचे समजा एक 8 फ्रेंड्स असतील, त्यांच्याबरोबर पैज लावा की तुम्ही जर बाहेर गेलात उद्यापासून तर लाल रंगाची गाडी ज्याला जास्त दिसेल त्याला एक गिफ्ट काहीतरी मिळेल. व्हॉट एव्हर.
बघूया काय होतं. बाय द एंड ऑफ द डे तुम्हाला दिसेल की प्रत्येकाला, तुमच्यापैकी प्रत्येकाला लाल गाड्या दिसल्या असणार. मग पूर्वी लाल गाड्या नव्हत्या काय? आता कुठून आल्या? एवढ्या कुठून आल्या? मग त्यातला कोणतरी पहिला पण येणार आहे. 15 लाल गाड्या दिसल्या. अरे तुझ्या आयुष्यात 15 लाल गाड्या काय उगवल्या काय? कुठून आल्या? दे वर ऑलवेज देअर. तुझं लक्ष नव्हतं. सो जी गोष्ट बघायची ठरवतो त्याला ब्रेन अलाइन होतं. म्हणून ह्या टेक्निकला अलाइनमेंट टेक्निक असं म्हणतात. आता तुम्ही ठरवलेलं आहे की तुमच्यातला जो गुडनेस आहे तो तुम्ही देणार आहे कोणाला तरी. मग तुमचं ब्रेन त्या कामाला लागेल टू गिव्ह. आणि गिव्हिंग व्हॉट? गुडनेस. आणि जेवढं द्याल तेवढं 10 पट येईल. 10 पट मी असं सहज म्हणतोय, मल्टिपल्स मध्ये येईल. एक दाणा पेरल्यानंतर जे मल्टिपल्स मध्ये दाणे येतात, तसं एक गुड फील दिल्यानंतर द युनिवर्स विल गिव्ह यू दॅट गुड फीलिंग इन अबंडन्स. अलाइनमेंट टेक्निक व्हेरी इंपॉर्टंट. करके देखो. 80 सेकंद ब्रेन रिप्रोग्राम करायला काय दिवसातून फार मोठा टाइम नाही आहे. मग तुम्ही म्हणाल की आम्ही अर्धा तास बसलो तर बसा. पण परत ओव्हर डुईंग एनिथिंग हॅज इट्स निगेटिव्ह इम्पॅक्ट. दूध अतिशय पवित्र मानलं जातं. जर मी दिवसातून 5 लिटर दूध प्यालो तर काय होईल? काय होईल माहिती आहे ना? सो ओव्हर डुईंग एनिथिंग इज नॉट द आन्सर. मगाशी मिनल म्हणाल ना 1.5 तास टॅपिंग करू. कशाला करतो? गरज नाही आहे त्याची. करेक्ट प्रोसेस्ड फोकस टॅपिंग 15 मिनिटं 10 मिनिटं ओके खतम हो गई बात. 1.5 तास बडवत बसतोय माणूस. काय करायचंय? वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एनर्जी. समज आगे. दुसरी चीज, तिसरी गोष्ट जी आहे ती महत्वाची आहे, इंटरेस्टिंग आहे. बघा करता आलं तर त्या लोकांनी आनंद म्हणजे हॅपीनेस आणि जॉय असे 2 शब्द केलेले आहेत. आता मला त्या शब्दांमध्ये जायचं नाही कारण तेवढी फोड मला करायची नाही. आनंद या शब्दाची फोड मला इथं करायची नाही, पुढच्या वेळेस करीन. पण ते काय म्हणतात, देयर आर 2 थिंग्स, हॅपीनेस अँड जॉय. हॅपीनेस म्हणजे काय? तुमची एकंदरीत आंतरिक अवस्था कसली प्रसन्नतेची. ती कधी येते? ज्यावेळेस आतून निगेटिव्ह इमोशन्स क्लीन होतात. ऑटोमॅटिकली वी आर इन अ गुड स्टेट ऑफ माइंड. इज इट नॉट? सो त्याला ते हॅपीनेस म्हणतात. आणि जॉय म्हणजे काय? जो छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळतो. आता आपण फॉर एक्झाम्पल, मला आता घशाला जराशी कोरड लागली. बरं वाटलं. नोटीस केलंय का मी कधी? नॉर्मली आपण नोटीस करत नाही. ते म्हणतात या दिवसभरामध्ये या जॉयचे थिन स्लाइसेस करा आणि रजिस्टर करा. आणि तुम्ही पाणी प्यायलाय, तुम्हाला घशाला जरा कोरड लागली होती किंवा तुम्हाला तहान लागली होती, तुम्ही पाणी प्याला. डिड यू रजिस्टर द गुड फिलिंग? इफ नॉट, ब्रेन प्रोग्राम होत नाही. आणि इफ येस, ब्रेन छोटे छोटे स्लाइसेस रजिस्टर करते. जेवायला बसलेला आहे, पहिला घास घेतला, आवडला, रजिस्टर करा. आंघोळीला गेलेला आहे, शॉवर आला अंगावरती, हाऊ डू यू फील? इतकं छान वाटतं जर शॉवर असेल तर, किंवा इव्हन जे लोक बादलीतून पाणी अंगावर, जर गरम पाणी असेल आणि ते जर अंगावर घेतलं इतकं छान वाटतं. रजिस्टर करा. रजिस्टर स्मॉल अँड सिंपल थिंग्स दॅट गिव्ह यू जॉय. ही सवय लागली पाहिजे ब्रेनला, कारण ब्रेनला त्याची सवयच नाहीये. ब्रेनला सवय झालेली आहे तक्रार करायची, सतत कंप्लेन करायची.
जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं हवं असण्याची, सतत वाद करण्याची, डिस्कम्फर्ट मध्ये राहण्याची, आयुष्याला रिजेक्ट करण्याची, शिव्याशाप देण्याची, स्वतःला कोसण्याची, दुसऱ्याला कोसण्याची ही सवय आहे. बट इफ यू फाइंड स्मॉल थिंग्स, यात हे बुद्धाची मूर्ती मी बघितल्यानंतर मला जर बरं वाटलं असेल, एकतर बरं वाटायचं जे काय एक्युमेन आहे तेच आपलं कमी झालेलं आहे. बघितलं तरी असं निर्विकारपणे आपण बघतो आणि सोडून देतो. रजिस्टरच होत नाहीत चांगल्या गोष्टी. इट कुड बी एनिथिंग. पाऊस पडतोय, आता मस्त पाऊस पडतोय, झाडांवर पाऊस पडतोय, खालती जमिनीवर पाऊस पडतोय, फुलांच्यावर पाऊस पडतोय. अरे किती आल्हाद देणारी गोष्ट आहे. रजिस्टर नाही. सो तिसरी गोष्ट जी आहे हिला अपलिफ्टिंग म्हणतात. अपलिफ्ट करा स्वतःला, सवय लावा. छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी रजिस्टर करा. इव्हेंच्युअली ब्रेनला अशी सवय लागेल की ते शोधायला लागेल चांगल्या गोष्टी. आणि पूर्वी जर तुम्हाला दिवसातून 10 दिसले असतील तर आठवड्याभरात तुम्हाला 70 दिसायला लागतील पर डे. इट विल ग्रो आणि युअर हॅपीनेस कोशंट विल ग्रो. पर्यायाने युअर परफॉर्मन्स विल ग्रो, युअर हेल्थ विल ग्रो, युअर फील गुड इमोशन विल ग्रो, युअर लक विल ग्रो and your state of mind will grow. मित्रांनो, म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, आनंदाचे डोही आनंद तरंग. सो मी आज तुम्हाला हे मंत्र दिलेला आहे, याचा वापर करा आणि या आनंदाच्या डोहामध्ये समरून जा, आनंदी व्हा. युअर लाईफ विल अंडरगो अ चेंज. देर विल बी अ डीप ट्रान्सफॉर्मेशन. यू कॅन डू इट. आर यू रेडी?